मित्रांनो, टेक महिंद्रा या कंपनीमध्ये मेगा भरती निघाली आहे। 450 प्लस वेगवेगळ्या पोझिशनसाठी ही भरती असणार आहे। खासियत त्याची अशी आहे, तुम्ही फ्रेशर्स आहात, अप्लाय करू शकताय। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही फी नाही आहे। महाराष्ट्रामध्ये आपण बघायला गेलं तर पुणे, चाकण आणि नाशिक, इगतपुरी हे लोकेशन आहे। इथे तुम्ही जॉबला लागू शकताय। खासियत त्याची अशी आहे की परमनंट जॉब आहे, टॉप लेवलचे जॉब आहे। तुम्ही ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, इथे अप्लाय करू शकता ना। हा अगदी सोपा फॉर्म आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे। सगळी माहिती स्क्रीनवर जाऊन समजून सांगतोय। त्याआधी असेच नवीन नवीन जॉब अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, महिंद्रा टॉप लेवलची इंडियामधली कंपनी आहे। अनेकांना माहिती आहे, जसं की तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर कार्स मध्ये जसं की थार झालं, स्कॉर्पिओ झालं, अनेकांची फेवरेट आहे। फार्म मध्ये आहे, टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे, फायनान्शियल रिलेटेड आहे, आता रिन्युएबल एनर्जी मध्ये पण आली आणि भरपूर सारे जसं की हॉटेलिंग वगैरे तुम्ही माहित असेल, या सगळ्या फील्ड मध्ये आहे। टॉपचा ग्रुप आहे आणि यांच्याच तर्फे हे अपडेट आलंय। जसं की आपण इथे बघू शकताय, लँड युअर ड्रीम जॉब फास्टर। यस, तुम्हाला फास्टर आणि अर्जंट जॉब पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघू शकताय, कारण की ते बघा दिले सगळ्या पोझिशन दिलाय। पण आज मी ज्याबद्दल माहिती सांगणार आहे ते आहे 450 प्लस ओपन पोझिशन। इथे बघू शकताय अनेक ठिकाणी आहे, पण आपण महाराष्ट्रामध्ये बघायला गेलो तर नाशिकमध्ये आहे, इगतपुरीमध्ये आहे आणि पुण्यामध्ये असणार आहे। ओके, आणि अजून बघू शकताय द बिग 4 अपॉर्च्युनिटीज पण आहे, डेअर टू ड्रीम पण आहे। पण सध्या मी तुम्हाला या पहिल्या पोझिशन बद्दल सांगतोय। मोजकेच दिवस अप्लाय करण्यासाठी आहे, त्यामुळे डिटेलमध्ये समजून घ्या। यावर क्लिक करतोय, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल इग्नाइटर्स 2025। यस, 2025 साठी ही हायरिंग होते आहे। खास करून तुम्ही ते बघू शकताय, पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग साठी आहे, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग साठी आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर महिंद्रा बद्दल सगळी माहिती दिलेली आहे, जी की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे। त्यानंतर अबाउट याबद्दल पण माहिती दिली आहे। आता नेमका कुठल्या कुठल्या पोझिशन्स आहे, जसं की तुम्ही बघू शकताय, सगळ्यात पहिली जी पोझिशन आहे ती ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग साठी, ज्याला जीईटी म्हणतात। मग तुमचं इलेक्ट्रिकल झालंय, इलेक्ट्रॉनिक्स झालंय, आयटी झालंय, कम्प्युटर सायन्स झालंय, मेकॅनिकल झालंय, किंवा बघा इथे भरपूर साऱ्या स्ट्रीम्स दिल्या। यापैकी कुठूनही तुमचं शिक्षण झालेलं आहे, ग्रॅज्युएट तुम्ही आहात, फ्रेशर्स तुम्ही आहात, इथे अप्लाय करू शकताय। जसं की लोकेशन इथे दिलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये पाहिजे तर चाकणमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, इगतपुरीमध्ये आहे आणि बाकी तुम्ही बघू शकताय मोहाली आहे, बँगलोर आहे, या ठिकाणी पण लोकेशन्स आहेत। त्यानंतर आहे पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी। मग यासाठी पण बघू शकताय सेम इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, भरपूर साऱ्या स्ट्रीम्स आहे। यामधून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, अप्लाय करू शकताय। इथे महाराष्ट्रामध्ये फक्त चाकण आहे। आणि तिसरी जी पोस्ट आहे ज्यांचं ॲग्रिकल्चर झालंय त्यांच्यासाठी आणि पॅन इंडियामध्ये तुम्हाला ही जागा मिळू शकते। ओके, त्यामुळे जे ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, ॲग्रिकल्चर म्हणून तुमची ग्रॅज्युएशन झालंय तर नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे। आता नेमकं तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर यावर क्लिक करून तुम्ही बघू शकताय। आता सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, तर इथे बघा हा छोटासा फॉर्म आहे, हा मी तुम्हाला भरून दाखवतोय। त्याआधी समजून घ्या, सगळ्यात आधी आपण इथे अप्लाय करणार। जसं की आपलं रजिस्ट्रेशन यांना मिळालं तर आपल्या मेल ॲड्रेसवर हे असाइनमेंट पाठवतील। आता असाइनमेंट कशी असते तर तुम्ही इथे बघू शकता, इथे सगळ्या असाइनमेंट्स दिलेल्या आहे। इथे बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे आलेला आहे आणि इथेच असाइनमेंट दिलेलं आहे। इथे बघा मार्केटिंग असाइनमेंट झालं, त्याच्यानंतर कस्टमर सर्व्हिसची झालं, सेल्सची झालं, रिप्रेझेंटेटिव्हची झालं, डेटा अनालिसिस झालं, तर इथे असाइनमेंट आहे, तुम्ही चेक करून प्रॅक्टिस करू शकताय। जेणेकरून प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही मेन असाइनमेंट द्याल तेव्हा तुमचं सिलेक्शन होईल आणि तुम्ही हा जॉब मिळू शकाल। तर इथे असाइनमेंट दिलेलं आहे, जस्ट तुम्हाला इथे वरती ऑप्शन दिसतंय हायरिंग ड्राईव्ह किंवा स्किल असाइनमेंट, यावर क्लिक करून तुम्ही करू शकता। आणि प्रिपेअर यावर क्लिक केलंय तर तुम्हाला इथे प्रिपेरेशन सुद्धा मिळणार आहे की कशा प्रकारे करायचं, काय करायचं। ओके, हा झाला पहिला राऊंड। मग असाइनमेंट तुम्ही क्लिअर केली, त्यानंतर टीए टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि त्यानंतर तुमचा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होईल आणि तुम्ही शॉर्टलिस्टेड, व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन इंटरव्ह्यू होईल आणि तुम्ही शॉर्टलिस्टेड व्हाल। ओके, फॉर्म कसा भरायचा तर सगळ्यात आधी इथे बघा हा फॉर्म दिला, म्हणजे तुमचं नाव, तुमचं लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, जेंडर कुठला आहे तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॉलेजचं नाव काय ते टाकून घ्यायचं आहे, इयर ऑफ पासिंग, स्किल सेट्स कुठले कुठले तुमच्याकडे, म्हणजे बघा यापैकी तुम्हाला एखादं सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे असेल ते, करंट लोकेशन कुठली आहे ते टाकून घ्यायचे, प्रिफर्ड लोकेशन
मग तुम्हाला नाशिकमध्ये पाहिजे आहे, पुण्यात पाहिजे आहे, चाकणमध्ये पाहिजे आहे, ते सिलेक्ट करू शकता. इथून तुम्हाला तुमचा रेझ्युमे म्हणजे तुमचा बायोडाटा म्हणजे तुमचा CV प्रोफेशनल अपलोड करायचा आहे. यावर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर बघा, यांनी सगळी माहिती दिलेली आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण दिले आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी काय, ग्रॅज्युएशनसाठी काय, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पासिंग इन जून 2025 म्हणजे या वर्षी तुम्ही पासआउट होणार आहात, 2025 मध्ये पासआउट होणार आहात. फ्रेशर्स, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही आहात तर तुमच्यासाठी संधी आहे. तुमचं 2023 मध्ये झालं आहे, 24 मध्ये झालं आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे जे पण तुमचे फ्रेंड्स आहे, फॅमिली मेंबर आहे, जे या वर्षी पासआउट होऊन लगेच त्यांना चांगला जॉब पाहिजे आहे, तर त्यांच्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. नक्की शेअर करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.